हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण आपल्या व्हिडिओमध्ये MPSC राज्यसेवा तसेच कंबाईन 2027साठी डेलीचे टॉप 5 करंट अफेअरचे MCQ बघत असतो। तर चला सुरुवात करूया। लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला मिळालेला आहे? तर बघा, कैलास सत्यार्थी यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 हा मिळालेला आहे। तर बघा, कैलास सत्यार्थी यांच्याबद्दल जर अतिरिक्त माहिती लक्षात ठेवायची झाली तर त्यांना 2014चा नोबेल प्राईज मिळाला होता आणि तो कोणत्या क्षेत्रात मिळाला होता तर शांततेच्या क्षेत्रामध्ये त्यांना नोबेल प्राईज मिळालं होतं। हे तुम्ही अतिरिक्त लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, कोणत्या राज्याने शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश केला आहे? तर बघा, गोवा या राज्याने शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बुद्धिबळाचा समावेश केलेला आहे। तर बघा, गोव्याचा जर विचार केला असता तर गोव्यामध्ये समान नागरी कायदा स्वातंत्र्यपूर्व काळापासून लागू आहे आणि गोवा ही या भारतामधील सर्वात छोटे राज्य आहे। हे बाबी तुम्ही गोव्याबाबत लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, कोणत्या राज्याने महिलाच्या रात्रीच्या सुरक्षित प्रवासासाठी निर्भय निशा उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा, केरळ राज्याने महिलांच्या रात्रीच्या सुरक्षित प्रवासासाठी निर्भय निशा हा उपक्रम सुरू केलेला आहे। हा एक इम्पॉर्टंट प्रश्न असून की तुम्ही लक्षात ठेवू शकता। केरळबाबत जर अतिरिक्त लक्षात ठेवायचं झालं तर केरळ हे भारतामधील पहिले पूर्णपणे साक्षर राज्य, त्याचप्रकारे पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य देखील केरळ आहे। या गोष्टी तुम्ही केरळबाबत लक्षात ठेवू शकता। त्यानंतर पुढे बघा, 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला मिळालेला आहे? तर बघा, राम कुमार मुखोपाध्याय बंगाली साहित्यिक, हे जे बंगाली साहित्यिक आहे त्यांना 35वा सरस्वती पुरस्कार 2025 मिळालेला आहे। तर बघा, सरस्वती सन्मान आणि व्यास सन्मान हे दोन्ही पुरस्कार के बिर्ला फाउंडेशनतर्फे दिले जातात आणि दोन्हींची सुरुवात 1991 पासून झालेली आहे। तर बघा, हे तुम्ही त्याबद्दल लक्षात ठेवू शकता। व्यास सन्मानासाठी 4 लाख रुपये तर सरस्वती सन्मानासाठी 10 लाख रुपये देण्यात येते। ह्या काही गोष्टी तुम्ही सरस्वती सन्मानाबद्दल लक्षात ठेवू शकता। त्यानंतर बघा, महाराष्ट्र शासनाने 2026-27 वर्ष हे कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर बघा, सामाजिक समता व समरसता हे वर्ष महाराष्ट्राने 2026-27मध्ये घोषित केले आहे। हा एक इम्पॉर्टंट प्रश्न असून याच्यामध्ये यावर्षी प्रश्न येण्याची शक्यता आहे, कारण की आत्ताच आपले महाडचा जो सत्याग्रह 14 तळ्याचा सत्याग्रह आहे त्याला जे 100 वर्ष पूर्ण झाले आणि तो सत्याग्रह जो आहे तो एक सामाजिक समता आणि समरसतेचं प्रतीक असल्यामुळे हे वर्ष सामाजिक समता व समरसता म्हणून घोषित केलेले आहे। त्यानंतर बघा, इम्पॉर्टंट पुरस्कार आहे 2। त्या 2 पुरस्कारावर प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात। तर बघा, लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून आर्याना साबालेंका बेलारूसची टेनिसपटू यांना देण्यात आलेला आहे। तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्सतर्फे स्पोर्ट्स पर्सन ऑफ द इयर 2026 हा कार्लोस अल्काराज यांना देण्यात आलेला आहे। हे जे आहे ते स्पेनचे टेनिसपटू आहेत। तर बघा, वुमनसाठी आर्याना साबालेंका बेलारूस टेनिसपटू आणि मेलसाठी कार्लोस अल्काराज स्पेनचे टेनिसपटू यांना भेटलेला आहे। तर बघा, कार्लोस अल्काराजबद्दल जर लक्षात ठेवायचं झालं तर कार्लोस अल्काराजने यावर्षीची ऑस्ट्रेलिया ओपन ही स्पर्धा जिंकलेली आहे। तर त्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन त्यांनी जिंकली, तर ऑस्ट्रेलियानंतर एक फ्रेंच ओपन झाली। फ्रेंच ओपन हे झुवेरी, जर्मनीचा एक झुवेरी म्हणून अलेक्झांडर झुवेरी हे ते आपला फ्रेंच ओपन जिंकलेले आहे आणि ऑस्ट्रेलिया ओपन आपला कार्लोस अल्काराज जिंकलेले आहे। आणि कार्लोस अल्काराजला हा पुरस्कार का देण्यात आला तर कार्लोस अल्काराजने मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया ओपन जेनेनिक सिनर जिंकला होता। त्यानंतर फ्रेंच आणि US ओपन या 2 चॅम्पियनशिप कार्लोस अल्काराज जिंकला होता आणि आर्याना साबालेंकांनी देखील 2 ग्रँड स्लॅम मागच्या वर्षी जिंकल्या होत्या, त्यामुळे हे पुरस्कार त्यांना देण्यात आलेले आहे। तर बघा, असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडले, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या अशा व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।